नागपुरातील पाचपावली इथे ठक्करग्राम भागामध्ये मनपाच्या शाळेवर लायब्ररीची इमारत तयार होती आणि त्यामुळे इथलं जुनं वडाचं झाड स्थलांतरित करण्यासाठी मनपानं हालचाली सुरू केल्या। त्याविरोधात पर्यावरणप्रेमी न्यायालयात गेलेले, त्यामुळे उच्च न्यायालयानं आता महानगरपालिकेला 188 वर्ष जुनं झाड जगवाल कसं, स्थलांतरित केलेलं 100% झाड जगलेले आहेत का, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत। तर या नव्या लायब्ररीमुळे वस्तीमधील विद्यार्थ्यांचं भलं होईल, त्यामुळे इमारत बांधकामाला झाडांमुळे विरोध नको अशी इथल्या स्थानिकांची मागणी आहे। आणि या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। नागपूरच्या पाचपावली परिसरामधील ठक्करग्राममधील एक अनेक वर्ष जुनं वडाचं झाड आहे ते सध्या गाजतंय, ते चर्चेत आलेलं आहे। त्याला मुद्दा तसाच आहे, कारण नागपूर महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी जे आहे ते लायब्ररी तयार करण्यात येत आहे। या लायब्ररीसाठी तयार करण्यात येत असल्याने या झाडाचा अडथळा होत असल्याचं महानगरपालिकेच्या अभियंत्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार जे हे प्रकरण आहे ते कोर्टातही गेलेलं आहे। कोर्टाने काय म्हटलेलं आहे, पर्यावरणवाद्यांचं काय म्हणणं आहे आणि नेमकं येथील स्थानिक लोकांचं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत पर्यावरणवादी सचिन खोब्रागडे। सचिनजी, काय सांगाल, हे झाड ला इथून स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव मनपाने दिला होता, मात्र तुमचा विरोध आहे। बघा, आम्ही स्वतः आक्षेप दाखल केलं होतं, योगिता खान आणि मी, आणि यामध्ये आम्ही इतर पर्याय पण दिले। यांना आर्किटेक्ट कुणाल तांबोरकरचा आणि नवीन प्रस्ताव नकाशा दिला आणि ते DPDCचे जे इंजिनियर्स आहेत ज्यांनी अर्ज दाखल केला होता या झाडाच्या तोडण्यासंदर्भात, ते पण ॲक्सेप्ट झाले की आम्ही नकाशा बदलून हा झाड वाचून आम्ही बांधकाम करू। महानगरपालिकेने तोडण्याव्यतिरिक्त ट्रान्सप्लांटचं परवानगी DPDCच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला दिला आणि त्याच्यावर माननीय कोर्टामध्ये प्रीती पटेल आणि इतरांनी मिळून मग ते PL दाखल केले। सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हा झाड 188 वर्ष जुना नाही आहे, कारण की जर याच्या झाडाचा DNA जर तुम्ही काढला तर तुम्हाला कळून जाईल की झाड 188 वर्ष जुना नाही आहे। कारण मी या शाळेत शिकलो आहे, ज्यावेळेस मी या शाळेत शिकत होतो तेव्हा हा झाड नव्हता, त्याच्या 20 वर्षानंतर बी झाड नव्हता, पण या कामामध्ये अडथळा येत आहे म्हणून ह्या झाडाचे आम्हाला तो आहे की या कॉलम इथं आहे म्हणून ह्या झाडा स्थानांतरित झाला पाहिजे। आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही एक झाड ठिकाणी आम्ही 50 झाड लावायला तयार आहोत। आम्ही तेव्हा कोणी NGO वाले आले नव्हते की बाई हे शाळा आहे तर तुटली पाहिजे तर काही बनलं पाहिजे, तेव्हा कोण नाही आलं। तेव्हा आम्ही वस्तीच्या लोकांनी जाऊन हे सगळं केलं। आता तो झाड त्याला आम्ही दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करत आहोत, तर काही लोक जे बाहेरचे लोक इथं नाही राहत ते विरोध करत आहे, इथचे लोक कोणी विरोध नाही करत आहे। कॅमेरामन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।